कोल्हापूर महानगरपालिका झाल्यापासून आज अखेर 1 इंचही जागा हद्दवाढ झालेली नाही। अनेक वेळा सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या ठराव झाले, पत्रव्यवहार झाले, शासनानं अहवाल मागितला, परंतु हद्दवाढ काही झाली नाही। याच पद्धतीनं या सरकारनं येणारे मंत्री हे आम्हाला हद्दवाढ करणार, 8 गावं घेणार हे पत्र देतात। पत्र देऊन काय हद्दवाढ होत नाही आहे। त्याला शासनाचा एक GR आहे, कायदा आहे आणि या कायद्यानुसार यामध्ये एक शासन परिपत्रक निघालं पाहिजे, तिची कॅबिनेटमध्ये मंजुरी झाली पाहिजे, गॅजेट, ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय हद्दवाढ होणार नाही। त्यामुळं नुसतं पत्रव्यवहार 8 गावं घेणार, 20 गावं घेणार ह्या वल्गनाला काही अर्थ नाही। आज आम्ही इथं एक लाक्षणिक उपोषण केलं, आत्मक्लेश केला आणि या सरकारला पुणे एक संधी दिली की आपण सकारात्मक आहात हद्दवाढ होण्यासाठी, पण जी प्रोसिजर आहे ती चुकीची व्हायला आहे। याचं कारण काय? आजकाल पेपर वाचले तर महानगरपालिकेला निवडणूक आयोगाला सांगते की तुम्ही तयारी लागा आणि जिल्हा परिषदेला सांगते तुम्ही तयारी करा। आता जिल्हा परिषदेची आणि महानगरपालिकेची एकत्रित निवडणूक जर झाली तर मग ह्या हद्दवाढ करणार कशी? मग महानगरपालिकेने जे काही त्यांच्या हद्दीत असणारे नगरसेवक येतील, पण जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेले सदस्य हे महानगरपालिकेच्या नगरसेवक कसे होणार? हे लोकांना समजते। आता लोक अज्ञान राहिलेले नाहीत। त्यामुळं ह्या ज्या काही शासनाच्या प्रक्रिया चाललेली आहे ही लोकांना पानं पुसायचं हे काम चालू आहे। तुम्ही अजूनही पहा, जिल्हा परिषदचे CO आणि महानगरपालिका आयुक्त हे प्रश्नचिन्हामध्ये अडकलेले आहेत। त्यांना नेमकं काय करायचं समजणं झालं आहे। सरकार सांगते हद्दवाढीचा अहवाल तयार करा आणि इकडं तर निवडणूक आयोग म्हणते निवडणुकीच्या प्रक्रिया चालू करा। त्यामुळं अजूनही वेळ गेलेली नाही। सरकारनं आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये या कोल्हापुरातले सर्व आमदार गप्प बसण्यापेक्षा हद्दवाढ होण्याबाबत चर्चा करावी आणि हद्दवाढ होण्यासाठी एक शासन GR तयार करावा, परिपत्रक तयार करावं, तरच हद्दवाढ होईल, अन्यथा हद्दवाढ होणार नाही। पण एक यातनं आपल्या माध्यमातून इशारा देतो, जर का निवडणूक तुम्ही लादत असाल तर आम्ही ती लादू देणार नाही। एकतर हद्दवाढ करा, अन्यथा आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, आम्ही निवडणूक होऊ देणार नाही। हा आपल्यामार्फत आमचा इशारा आहे। मी पुन्हा सांगतोय की जिल्हा परिषदेचे CO 8 गावांचा अहवाल मागतायत, कॉर्पोरेशन करते, या पत्रव्यवहारात आणि चर्चेला काही अर्थ नाही। जोपर्यंत शासनाचा GR, शासनाचं गॅजेट येत नाही हद्दवाढीच्या संदर्भात, तोपर्यंत ह्याला काही अर्थ नाही। अनेक अहवाल गेलेले आहेत, अनेक चर्चा झालेल्या आहेत, याला शून्य नियोजन म्हणतात। जोपर्यंत शासनाचा GR अधिकृत गॅजेट येत नाही तोपर्यंत हद्दवाढ होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही।